नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आपण आज शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 9 ज्याचे नाव आहे सूट व कमिशन. आता सूट म्हणजे काय, कमिशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात येतात. आता आपण पाहिलेच तर काही Amazon म्हणा, Flipkart म्हणा, ह्या वेबसाईट्सवरती तुम्ही पाहिलं असेल, जेव्हाही एखादा सण येतो, उत्सव येतो, त्यावरती कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स, वस्तू किंवा कपडे किंवा इत्यादी काही गोष्टींवरती ते नेहमी सूट देतात. म्हणजेच काय, आपल्या छापील किमतीपेक्षा कमी किमतीत वस्तूंची विक्री केली जाते. तसेच आपण होलसेल दुकानात जरी गेले तरी आपण पाहिले, आपल्या दुसऱ्या जनरल किराणा स्टोअरमध्ये आणि आपल्या होलसेल दुकानामध्ये किमतीची फरक असते. का? कारण तिथे काही होलसेल दुकानामध्ये काही सूट दिलेली असते. आता नवीन गोष्ट म्हणजे डीमार्ट घ्या, बिग बाजार घ्या, या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला वस्तूंवरती सूट दिलेली असते. म्हणजे छापील किमतीपेक्षा कमी किमतीत ह्या वस्तू विकल्या जातात. तर सूट म्हणजे हे कळलं. कमिशन म्हणजे काय? आता तुम्ही कुठलेही जागा समजा कुठे विकत घ्यायची असेल, तर आपण एका दलालाला भेटतो. तो दलाल काय करतो? आपल्याला जी एखाद्या व्यक्तीला कुठली जागा विकायची असेल, तर ती आपल्याला घेऊन दाखवतो आणि सांगतो का ही वस्तू, ही जागा आपल्याला एवढ्या किमतीत मिळणार आहे. आणि ज्याच्याकडून ती जागा विकत घेणार, त्याच्याकडून तो एक पैसे घेणार. आपल्याला देताना ते जास्त पैसे करून देणार. मग त्या दोन्ही पैशांमध्ये आपल्याला फरक मिळतो. तो फरक म्हणजे त्या दलालाचं असलेलं कमिशन असतं. आता समजा एखादा भाजी विक्रेता किंवा आपला शेतकरी, शेतकरी शेतामध्ये जी शेतीमध्ये भाजी पिकवतो, ती एका बाजारात विकतो. त्या बाजारातला दलाल त्याला एक शेतकऱ्याला एक किंमत ठरवून देतो. त्यानंतर समजा आपली एखादी शेपूची भाजी घेतली किंवा मेथीची भाजी घेतली, ही समजा शेतकऱ्याने 20 रुपयाला विकत दिली, तर आपल्याला शहरामध्ये ती 40 रुपयाला विकली जाते. तो हा मधला जो फरक आहे 20 रुपयांचा, तो खरं तर गाडी भाडे झाले आणि त्यानंतर दलाल झाले, यांच्यासाठी जातो. त्या दलालही त्याच्यावरती काही कमिशन घेतो. त्याला जे पैसे मिळतात त्यालाच आपण म्हणतो कमिशन. तर चला, या दोन्ही गोष्टींचा आपण अभ्यास करून घेऊ एकदम विस्तारितपणे आणि वेगवेगळी उदाहरणे सोडू, जेणेकरून तुम्हाला कळेल सूट आणि कमिशन काय असतं ते. पण त्याआधी आपण थोडीफार उजळणी करूया. पहिला आहे 12/100. म्हणजेच काय, 12चा शेकडा किंवा शेकडा 12 असे म्हणतात. तर आपण लिहितो 12 शेकडा किंवा शेकडा 12 बरोबर 12%. शेकडा 47 म्हणजेच काय, 47/100 किंवा 47%, याला म्हणतात पर्सेंटेज. आपल्याला परीक्षेमध्ये बोलतो की 100 आपल्याला 80 मार्क भेटले, किती पैकी? 100 पैकी. तर हेच असतात, 47 मिळाले किती पैकी? 100 पैकी. तर शेकडा 47 म्हणजे काय? 47/100. 86% म्हणजे काय? तर 86/100. तर आपण आपल्या उदाहरणांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला प्रश्नांमध्ये संख्या दिल्या जातील. तर त्या लिहायच्या कशा किंवा त्याची मांडणी कशी करायची, त्याचा आज आपण अभ्यास करतो आहोत. त्यापुढे दिला आहे 300चा शेकडा 4. म्हणजे 300चा आपल्याला 4चा शेकडा पाहायचा. म्हणजे काय, शेकडा 4 म्हणजे काय? 4/100, त्याला गुणायचं आहे 300 ने. समजून घ्या, 300चा शेकडा 4. शेकडा 4 आपण लिहितोय कसा? शेकडा 12 जसे आपण किंवा शेकडा 47 आपण 47/100 लिहितो. शेकडा 12 12/100 लिहितो. तसं शेकडा 4 आपण कसं लिहिणार? 4/100 आणि त्याचा 300चा पकडायचा. म्हणजे काय, त्याचा 300 ने गुणायचं. तर आपल्याला काय उत्तर? 100 मधले 2 शून्य, 300तले 2 शून्य गेले आणि 3 गुणिले 4 उत्तर आले 12. 1700चे 15% किंवा 15%. 1700चे 15%. 15% म्हणजे आपण काय लिहितो? 12% म्हणजे 12/100 लिहितो. म्हणजे 15% म्हणजे आपण काय लिहिणार? 15/100 गुणिले 1700 करा. तर हे 2 शून्य 1700चे आणि 100चे 2 शून्य गेले. तर 17 गुणिले 15 उत्तर आले 255. तर 1700चे 15% किती मिळाले आपल्याला? 255. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, कारण आपण एखाद्या व्यवहारात जर आपण उतरत असो, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा उच्चार तिथे नेहमी केला जातो.
आता आपल्या धड्याला सुरू करू. पहिला आहे सूट. एक उदाहरण घेऊ. श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेल्या साड्यांची विक्री व नफा आणि यांची दिलेली सारणी पहा. महिना दिलाय जून आणि जुलै मध्ये केलाय सेल. साडीची मूळ किंमत आहे 200 रुपये 200 रुपये आणि साडीची विक्री किंमत होती 250 रुपये आणि 230 रुपये. पहा, जून मध्ये जी साडी 200 रुपयाला होती त्यांना मिळाली खरी किंमत, त्या खऱ्या किमतीत त्यांनी विकत घेतली, परंतु त्यांनी विकली कितीला? 250 रुपयाला. पण तीच साडी जुलैमध्ये सेलमध्ये ठेवली, तिची किंमत 200 रुपये होती, पण सेलमध्ये त्यांनी कितीला विकली? 230 रुपयाला, म्हणजे 20 रुपये कमी. याचा अर्थ काय? 200 मधून 200 ला आपण साडी विकत घेतली, 230 ला विकली, तर त्यांना नफा किती झाला? 30 रुपयाचा झाला. इथे वरती पाहिलं तर 200 ही साडी 250 ला विकली, तर इथे नफा किती झाला? 50 रुपयाचा. आता विक्री केलेल्या साड्यांची संख्या किती आहे? 40. इथे विक्री केलेल्या साड्यांची संख्या किती आहे? 100. म्हणजे जेव्हा सेल असतो तेव्हा सगळ्यात जास्त ग्राहक त्या महिन्यात ती वस्तू विकत घ्यायला येतात आणि इतर दिवशी कमी येतात. परंतु त्याचा फायदा बघा, इथे एका साडी मागे जर 50 रुपये फायदा झालाय आणि 40 साड्या विकल्या गेल्या तर 50 गुणिले 40 किती रुपये झाले? 2000 रुपये या जून महिन्यात त्यांचा फायदा झाला. परंतु तीच वस्तू त्यांनी 200 रुपयाला विकत घेतली, 230 रुपयाला विकली आणि त्यांनी सांगितले त्या महिन्यात सेल आहे. सेल आहे म्हणजे काय? जी 250 ला विकत होते ते 230 ला विकली, म्हणजे 20 रुपये कमी नाही विकली. परंतु तरी पण त्यांना 30 रुपयाचा नफा आहेच, कारण विकत घेतलेली साडी 200 रुपयाची आणि विकताना ते 230 ला विकतात, म्हणजे 30 रुपयांचा नफा त्यांना आहेच. परंतु त्या महिन्यात त्यांना 100 साड्या विकल्या, तर 100 गुणिले 30 केले तर किती आले? 3000. तर पहा, एकूण नफा रुपये कधी झाला? जून मध्ये झाला 2000 रुपये आणि जुलै मध्ये जेव्हा सेल होता त्यावेळेस झाला 3000 रुपये. तीच साडी फक्त सेल म्हणून विकली तर जास्तीत जास्त ग्राहक त्यांच्याकडे आले आणि त्यांना 3000 नफा करून दिला. तर पहा, जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली, म्हणजे 250 ला विकत होते ते आता 230 ला विकली. एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला, तरी जुलै मध्ये जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळे एकूण नफा वाढला. तर बघा, त्यांनी फक्त 20 रुपये नफा कमी केला, परंतु त्याचा फायदा काय झाला? त्यांना 1000 रुपयांचा नफा वाढून मिळाला. तर सूट दिल्याचा फायदा काय असतो? आपण विकायची ती किंमत आणि विकत घेतलेली किंमत यामध्ये नेहमी आपला नफा असतोच, फक्त थोडासा नफा सेलमध्ये कमी करतात. पण त्याचा फायदा काय होतो? जी एकूण विक्री होते त्यात आपला नफा सगळ्यात जास्त मिळतो. लक्षात ठेवा, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूंची किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूंची छापील किंमत म्हणतात. समजा आपण एखादा बिस्किटचा पुडा घेतला, त्या बिस्किटच्या पुड्यावरती 4 रुपये जर लिहिले असेल तर ती 4 रुपये खरं तर त्या वस्तूची छापील किंमत आहे. वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात. म्हणजेच काय? 4 रुपयाचा समजा बिस्किटचा पुडा आपण लिहिलाय, परंतु दुकान जर आपल्याला तो 3 रुपयाला देत असेल, याचा अर्थ काय? 1 रुपया ही आपल्याला सूट मिळाली, म्हणजे आपला फायदा झाला. आता बघा, विक्री किंमत किती बरोबर छापील किंमत वजा सूट. विक्री किंमत म्हणजे काय? विकत देताना. छापील किंमत म्हणजे त्याच्यावरती छापलेली किंमत वजा सूट, म्हणजे 4 रुपयाचा बिस्किटचा पुडा आहे तर छापील किंमत 4 रुपये झाली. सूट आपण किती दिली? 1 रुपयाची, म्हणजे आपण ती वस्तू कितीला विकली? 3 रुपयाला, म्हणजे विक्री किंमत आपल्याला भेटली 3. तर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवावे लागेल, कारण येणाऱ्या उदाहरणांमध्ये आपल्याला हे लागेल. सुटीचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजेच शेकडेवारीतच देण्यात येतो. म्हणजे आपण म्हणतो आपल्या बिस्किटवरती 20% सूट आहे, आपल्या साबणावरती 10% सूट आहे, आपल्या तेलाच्या डब्यावरती आपल्या तेलाच्या डब्यावरती 10% सूट आहे. तर नेहमी आपल्याला जी सूट देतात ते शेकडेवारीतच देण्यात येते. शेकडा 20 सूट याचा अर्थ असा आहे, वस्तूच्या छापील किमतीच्या 20% कमी किमतीत घेऊन वस्तू विकणे. शेकडा 20 सूट म्हणजे काय? दिले विकत देताना वस्तूची किंमत जेवढी आहे त्यापेक्षा कमी किंमत, म्हणजे 20% कमी किंमत घेऊन वस्तू विकणे. वस्तूची छापील किंमत समजा 100 रुपये असल्यास त्याच्यावरती 20 रुपये सूट दिली तर आपल्याला किती रुपयात विक्री होते? ती 80 रुपयाला ती वस्तू विकली जाते.
म्हणजेच काय 20 रुपये सूट दिली, 100 रुपये छापील किंमत होती, तर विक्रीची किंमत किती झाली? 80 रुपये. व्यवहारात सूट x% असेल तर आपण कसं लिहितो? x/100. म्हणजेच काय? वस्तूच्या किमतीवरील सूट छेदामध्ये छापील किंमत. म्हणजे आपण किती सूट दिली हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचंय? वस्तूच्या किमतीवरती सूट घ्यायची, त्याच्या खाली छापील किंमत लिहायची. जेणेकरून आपल्याला समजेल की आपण किती सूट दिली किंवा किती किमतीने आपण ती वस्तू विकली. वस्तूच्या किमतीवरील सूट जर काढायची असेल तर आपल्याला छापील किंमत गुणिले x बरोबर 100. म्हणजेच काय? छापील किंमत इकडे गुणाकारात गेली आणि वस्तूची किमतीवरील सूट आपल्याला उत्तर मिळते. समजा आपल्याला x ही किंमत काढायची असेल, म्हणजे व्यवहारातला जर सूट काढायची असेल तर हा 100 इकडे गुणाकारात न्या, म्हणजे वस्तूच्या किमतीवरील सूट गुणिले 100 भागिले छापील किंमत, तर त्यावेळी आपल्याला व्यवहारात मिळणारी सूट मिळेल. तर हा एक सूत्र आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण उदाहरणे पाहू. पहिले उदाहरण आहे, एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. दुकानदाराने हे पुस्तक 306 रुपयाला विकले, तर त्याने शेकडा किती सूट दिली? तर लक्षात ठेवा, छापील किंमत भेटली 360, विक्री किंमत आहे 306, तर आपल्याला किती रुपये सूट मिळाली ते आपण पाहूया. तर पहा, आपण काय केले? छापील किंमत लिहिली 360, कारण दिलेल्या गोष्टी पहिले आपल्याला लिहाव्या लागतात. विक्री किंमत दिली 306, मग आपल्याला सूट किती दिली? तर 360 मधून 306 वजा केले, तर उरले किती? 54. आता आपल्याला शेकडा सूट पाहिजे, तर आपल्याला सूत्र काय होते? वस्तूची छापील किंमत 360 तेव्हा सूट 54 आहे, तर वस्तूची छापील किंमत 100 रुपये तेव्हा सूट x असे म्हणू. म्हणजे वस्तूची 100 रुपये जर किंमत असेल तर त्यावेळेस आपण सूट x म्हणू, तेव्हा आपण x/100 लिहिले आणि सूट छेद छापील किंमत लिहिली. तर आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला x ची किंमत काढायची आहे, किती शेकडा सूट दिली. तर आपण काम करूया. सूट किती दिली? 54 रुपयाची. छापील किंमत किती? 360 रुपये. तर हा 100 ने इथे गुणले तर 54 गुणिले 100 छेदात 360 आले, आणि आपण 6 ने जर भागले किंवा 9 ने जर भागले, 6 ने भागले किंवा 3 ने भागले, तर आपल्याला उत्तर मिळेल 15 इतके. म्हणजेच काय? पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा 15% सूट आपल्याला दिली गेली. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचे? सूट किती मिळाली, म्हणजे छापील किंमत आणि विक्री किंमतला फरक काढायचा, ती असते आपल्याला सूट. मग त्याच्या पुढे काय करायचं? आपल्याला शेकडा किती सूट मिळेल हे काढण्यासाठी x/100 करावं लागेल, कारण शेकडा सूट म्हणजे काय? सूटला जर आपण x मानले तर x/100 लिहावं लागेल, बरोबर सूट छेदामध्ये छापील किंमत लिहा, आणि त्यानुसार मग आपल्याला गुणाकार करून आपल्याला x ची किंमत मिळेल. म्हणजेच काय? शेकडा सूट किती दिली ते आपल्याला कळेल. दुसरे उदाहरण घ्या. खुर्चीची छापील किंमत होती 1200 रुपये असून त्यावरती 10% सूट असेल तर एकूण सूट किती आणि वस्तूची विक्री किंमत किती? तर आपण हे उदाहरण दोन वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. तर पहिली रीत बघा, छापील किंमत आहे 1200 रुपये आणि सूट दिली 10%. तर आपण छापील किमतीवर x रुपये इतकी सूट मिळत असेल तर आपण कसे लिहिणार? x/1200 बरोबर 10/100. तर हा 1200 तिकडे गुणाकारात नेला तर 10/100 गुणिले 1200, तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, तर 10 गुणिले 12 उरले 120, म्हणजे एकूण सूट आपल्याला मिळाली 120. आता एकूण सूट जर 120 मिळाली आणि आपली छापील किंमत जर 1200 रुपये असेल तर आपली विक्री किंमत किती? तर मग त्या दोघांचा फरक काढा, म्हणजे वजाबाकी करा. तर 1200 वजा 120 केले तर 1080 रुपयाला आपण खुर्चीची किंमत ठरवली किंवा विक्री किंमत आहे. आता दुसरी रीत पाहू. छापील किमतीवरती 10% सूट म्हणून जर छापील किंमत 100 तर विक्री किंमत 90. म्हणजेच काय? आपण विक्री किंमत जर 100 रुपये आहे, छापील किंमत जर आपली 100 रुपये आहे आणि त्यावरती 10% सूट देतोय, म्हणजे 10 रुपये यातून वजा केले तर आपली विक्री किंमत किती झाली? 90. आता छापील किंमत जर 1200 रुपये असेल तर विक्री किंमत आपण x मानू, म्हणजेच काय? 90/100 तसेच x/1200. कारण आपण इथे 90 रुपये काय लिहितो? विक्री किंमत. इथे आपण 100 म्हणजे काय? त्याची छापील किंमत. तसेच आपण x समजा विक्री किंमत पकडली आणि छापील किंमत समजा 1200 पकडली, तर दोघांमध्ये आपण सोल्युशन काढलं तर काय येते? 1200 तिकडे गुणाकारात केले कारण इथे भागाकारात आहे, तर 1200तले 2 शून्य गेले आणि या 100 मध्ये 2 शून्य गेले, तर 12 गुणिले 9 आले 1080, म्हणजे x आपली किंमत भेटली. मग खुर्चीची विक्री किंमत आपल्याला भेटली 1080. आता काय करायचंय? आपल्या विक्री किंमत आहे, आपल्याकडे खरी छापील किंमत आहे, मग आपण किती सूट दिली ते काढण्यासाठी काय करणार? छापील किंमत वजा विक्री किंमत केली तर आपल्याला 120 रुपये आपल्याला एकूण सूट मिळते. तर आपल्याकडे दोन प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. तिसरा, छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली तर त्या साडीची छापील किंमत किती होती?
तर समजा साडीची छापील किंमत समजा 100 रुपये आहे, तर त्यावरती 20% सूट दिली, म्हणजेच ग्राहकास ती 100 वजा 20 ती किती रुपयाला भेटली? 80 रुपयाला. म्हणजेच जेव्हा विक्री 80 रुपये किंमत, तेव्हा छापील किंमत 100. मग जेव्हा विक्री 1120 रुपये, तेव्हा छापील किंमत किती? एक्स म्हणून. लक्षात ठेवा, आपण काय केले, आपल्याला प्रश्न आहे छापील किमतीवरती 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयाने विकली, तर साडीची छापील किंमत किती? तर आपल्याला सूट दिली आहे, त्याची खरी रक्कम दिली आणि आपण विक्री कितीला, ते छापील किंमत किती आहे ती आपल्याला बघायची. इथे विक्री किंमत दिली आहे. आता समजा आपण छापील किंमत 100 पकडली आणि त्यात 20% सूट दिली, तर आपण विकली कितीला? 80 रुपयाला. कारण छापील वजा सूट बरोबर विक्रीची किंमत मिळते. म्हणजे 80 रुपयाला तेव्हा विक्री किंमत आहे, जेव्हा आपली छापील 100 होती. मग तसेच 1120 रुपयाने जर ती साडी विकली असेल, तर त्याची छापील किंमत आपण एक्स म्हणू. तर आपल्या सूत्रामधले कसे लिहितो आपण? विक्री किंमत छेदात सूट, ते आपण तसे बाजूलाही लिहिले. तर 80 रुपयाला सूट दिली आणि खरी विक्री किंमत आहे 100, तर एक्स तिकडे नेला, 80 छेदामध्ये आला आणि 100 तिकडे गुणाकारात नेला. कारण इथे आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला कुठलीही किंमत, कुठलीही वस्तू, कुठलीही चल जर विरुद्ध दिशेला न्यायचं असेल, तर त्याचे ऑपरेशन पण आपल्याला विरुद्धच करावं लागेल. म्हणजे इथे जर तो भागाकारात असेल, तर इकडे गुणाकारात जाईल. इथे 80 हा अंशात होता, तर इकडे नेला तर भागाकारात जाईल किंवा छेदात जाईल. 100 हा छेदात होता, तर तिकडे गेल्यावर अंशात जाईल. तर आपल्याला काय भेटले? एक्स बरोबर 1120 गुणिले 100 भागिले 80. तर हा शून्य गेला आणि हा शून्य गेला, म्हणजे काय झाले? 1012. तर इथे पहा, आपण इथे दिली आहे विक्री किंमत आणि खाली दिली आपल्याला छापील किंमत. तसं आपण विक्री किंमत आणि छापील किंमत आपण लिहिली. तर 80/100 आणि 1120/x. आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची, तर काय करायचं? जेव्हाही कुठले चल किंवा कुठली संख्या विरुद्ध दिशेला न्यायची असेल, तर त्याची क्रिया विरुद्ध करावी लागते. म्हणजे आता एक्स इथे भागाकारात आहे, तर इकडे अंशात न्यायचा. 100 इथे छेदात आहे, तर विरुद्ध साईडला म्हणजे उजवीकडे नेताना त्याला गुणाकारात न्या. 80 इथे अंशात होता, तर विरुद्ध साईडला नेताना आपल्याला त्याला छेदात लिहावं लागेल. तर एक्स ची किंमत काय भेटली? 1120 गुणिले 100 भागिले 80. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, तर 112 गुणिले 100 आले किती? 11,200. त्याला 8 ने भागले तर उत्तर आले 1400. म्हणजे साडीची छापील किंमत आपल्याला भेटली 1400 रुपये. चौथं उदाहरण, दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढून छापतो. म्हणजे दुकानदाराने एक वस्तू काही किमतीला विकायचे ठरवले आणि त्याने त्याची किंमत 30% ने वाढवून छापली. वस्तू ग्राहकास देताना 30% सूट देतो, तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक किती किंमत टक्के मिळत हे काढा. तर आपण काय करायचं? किमतीतील वाढ तसेच जास्तीचा नफा यांची टक्केवारी ठरवलेल्या किमतीवर आहे, म्हणून ठरवलेली किंमत 100 मानल्यास उदाहरण सोपे जाईल. तर आपण मानूया ठरवलेली किंमत आहे 100 रुपये. त्यावरती त्याने 30% वाढून किंमत लिहिली. म्हणजेच काय? 100चा 30% किती होतं? 30. मग 100 रुपयात अधिक 30 रुपये झाले, मग छापील किंमत त्याने लिहिली 130 रुपये. आता त्यात ग्राहकाला त्याने सूट दिली 20 रुपयाची. म्हणजे काय करायचंय? 1300चे 20% म्हणजेच किती? 130 गुणिले 20/100. तर हे 2 शून्य गेले, यातल्या येताना हा शून्य गेला, तर 13 गुणिले 2 झाले 26. म्हणजे एकूण त्याला सूट किती दिली? 26 रुपयाची सूट दिली. मग आता त्याने विक्रीची किंमत झाली 130 आणि त्याने सूट, आता विक्रीची किंमत म्हणजे काय? छापील किंमत वजा सूट. तर छापील किंमत आहे 130, 26 रुपये त्याची सूट, दोघांची वजा केली तर आपल्याला विक्री किंमत किती भेटली? 104. म्हणजेच काय? ठरवलेली किंमत 100 रुपये असेल, तर त्याने 104 रुपयाला ती मिळतात. म्हणजेच दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळाली. आणि कसे काढायचे? 104/100. आता उदाहरण 5. एका वस्तूवर ग्राहकास 8% सूट दिलो, तरी त्यास 15% नफा होतो. तर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल, तर ती वस्तू दुकानदाराला किती किमतीला खरेदी केली असेल ते काढू. तर बघा, वस्तूची छापील किंमत आहे 1750, त्यावरती सूट दिली 8%. तर शेकडा 8 आपण लिहू शकतो, कारण 8% म्हणजे शेकडा 8 लिहू शकतो. तर आपल्याला एकूण सूट जर काढायची असेल, तर काय करतो? छापील किंमत गुणिले शेकडा 8. तर 1750 गुणिले 8/100, तर हे एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 175 गुणिले 8 करा आणि त्याला 10 ने भागा, तर उत्तर आलं 140. आता वस्तूची विक्री किंमत काढायची असेल, तर काय करावं लागेल? छापील किंमत वजा सूट करावी लागते. म्हणजे 1750 140 केले, तर 1610 रुपये. म्हणजे वस्तूची विक्री किंमत भेटली 1610. म्हणजेच काय? आपल्याला 1610 भागिले 1750 जर केले, तर आपल्याला 15% नफा, म्हणजेच वस्तूची किंमत 100 रुपये असेल, तर ती 115 रुपयाला विकली असे आपण म्हणतो. तर विक्री किंमत 1610 रुपये असताना खरेदी किंमत किती असेल?
तर त्याची किंमत x म्हणू. तर आपण लिहिताना x छेद 100 पकडले तर 1610 छेदात 115 आणि त्याला पूर्ण सॉल्व्ह केले, सोडवले तर छेदामध्ये 100 हे 100 होते ते तिकडे गुणाकारात अंशात जाणार. तर 1610 गुणिले 100 छेदात 115 तर उत्तर राहील 1400. म्हणजेच काय, वस्तूची खरेदी किंमत आपल्याला खरी होती 1400 रुपये. आता लक्षात ठेवा, सूट कशी काढली जाते, तर छापील किंमत वजा विक्री किंमत आणि सूट शेकडा x असेल तर x छेद 100 बरोबर मिळालेली सूट छेदात छापील किंमत. तर हे दोन्ही सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो सूट म्हणजे काय. कुठलीही कंपनी किंवा कुठलाही दुकानदार सूट देतो म्हणजे काय करतो. खरं तर सूट जरी दिली तर त्याचा नफा पकडूनच तो सूट देतो आणि त्यावर कसा सूट मिळवता येते किंवा छापील किंमत आणि वस्तूची विक्री दर आणि त्यावर मिळणारा सूट ते आपण वेगवेगळ्या उदाहरणे पाहिले. आता या पुढच्या विभागात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू यावरचा सराव संच. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.